हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी आजींना फोन करून जॉबबद्दल सांगणार असते, पण आजी बाहेर कुठेतरी असतात त्याच्यामुळे समर फोन उचलतो. तेव्हा फोन झाल्यावर समर आता आजीला शोधत शोधत बागेत येतो. आजी बागेमध्ये बसलेली असते झाडं लावत. तेव्हा समर बोलतो, आजी कुठे कुठे शोधलं मी तुला. तेव्हा आजी बोलते, म्हणजे तू मला शोधत होतात. तेव्हा समर बोलतो, हो मग काय, आणि इकडे काय तू निसर्गाच्या सानिध्यात बसली आहे. त्या स्वानंदी मॅडमचा फोन आला होता, तुला विचारत त्या. तेव्हा आजी बोलते, हो का, काय म्हणत होती स्वानंदी. बरं एक काम कर. समर बोलतो की त्यांनी तुला फोन लावायला लावला आहे. तेव्हा आजी बोलते, बरं एक काम कर, तू फोन लाव आणि विचार. तेव्हा समर बोलतो, मी का फोन लावू आणि मी का विचारू. तेव्हा आजी बोलते, अरे माझे हात चिखलाने माखलेले आहेत, फोन तर कर तू. तेव्हा स्वानंदीला समर फोन करतो. तेव्हा समर बोलतो, हां मी बोलतोय. तेव्हा स्वानंदी बोलते, अरे बापरे, तुम्ही आजींकडे फोन नाही दिला की चुकून लागला. तेव्हा समर बोलतो, चुकून वगैरे काही लागलेलं नाही, आजीने मला फोन लावायला लावला म्हणून लावला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं मग देतात का आजीकडे. तेव्हा आजी बोलते की समर तू बोल. तेव्हा समर फोन स्पीकरवर टाकतो. तेव्हा स्वानंदी आजीला सांगत असते की आजी, माझ्या जॉबचा पहिला दिवस होता म्हणून मला आशीर्वाद हवा होता म्हणून मी फोन केला. तेव्हा आजी तिला जॉबबद्दल सांगत असते आणि तिला खूप शुभेच्छाही देते. तेव्हा समर फोन उचलतो आणि ठेवणार तेवढ्यात स्वानंदी बोलते, ओ मिस्टर राजवाडे. तेव्हा समर बोलतो, काय आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की थँक्यू हं, तुम्ही आजींकडे फोन दिल्याबद्दल, आणि तुम्हालाही मला सांगायचं होतं की जॉबबद्दल, माझा जॉबचा पहिला दिवस आहे म्हणून. तेव्हा समर बोलतो, आणि त्याने काय फरक पडणार आहे, तुम्हाला वाटलं तुम्ही जॉब जॉईन केला. तेव्हा स्वानंदी बोलते, ओके. तेव्हा समर बोलतो, ओके. तेव्हा स्वानंदी बोलते, हो मग एखाद्याने जर आपल्याला, आमच्याकडे पद्धत असते, कोणी काहीतरी अप्रिशिएट करत असेल तर थँक्यू म्हणायची. तेव्हा समर बोलतो, हो का. असं ते दोघं भांडून ते फोन ठेवतात. तेव्हा समर आजीकडे फोन देतो. तेव्हा आजी बोलते की आता तू फोन आणून दिला आहेस ना, जिथून आणलं तिथे ठेवून ये मग. इकडे अदिरा रोहनला फोन करते आणि बोलते की गेस वॉट, मला काय सांगायचे ते. तेव्हा रोहन बोलतो की तुला करमत नाही आणि तुला लवकर यायचं आहे. तेव्हा अदिरा बोलते की हे बघ, मला करमत तर नाहीच आहे, पण ऐक ना. तेव्हा रोहन बोलतो की तूच सांगून टाक ना मग. तेव्हा अदिरा बोलते की आपण हनीमूनला जातो आहे, आणि तुला माहिती आहे नंदूताई आणि पिंटे दादा पण येतात, म्हणजे त्यांना दोघांनाही टाईम स्पेंड करायला भेटेल आणि ते आपल्या दोघांसारखी लवीडवी होतील. तेव्हा रोहन तिला विचारत असतो की बरं मला सांग, तसं कधी ठरतं आहे मला लीव ॲप्लिकेशन द्यायला. तेव्हा अदिरा बोलते हो. तेव्हा रोहन जात असतो, ऑफिसला जायला निघतो. तेव्हा मंदाकिनी बोलते, काय सुनबाईंचा फोन आहे. तेव्हा रोहन बोलतो की हो. तेव्हा तो तिला सांगत असतो की हनीमूनचा प्लॅन आहे, म्हणजे मी आणि अदिरा आणि नंदुताई आणि समर सर पण. तेव्हा तिथे सुशी असते. सुश बोलते, ओ वाव. तेव्हा मंदाकिनी बोलते की हनीमूनला, मग आम्हाला पण कुठेतरी फिरायला घेऊन चाल. तेव्हा बोलतो सुशला जोक ऐकला आणि निघून जातो. तेव्हा मंदाकिनी म्हणते, मी जोक केलाच नाही आहे. तेव्हा सुश बोलते की मम्मा यार, अदिरा तर जाणारच ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की तिला काय जायला, तिला जाऊ देत गं, इथे स्वानंदीची कामं काढून ठेवली, ती कोण करणार, आणि स्वानंदीची काय गरज आहे जायची. इकडे स्वानंदी देवीच्या मंदिरात प्रार्थना करायला जाते आणि देवीचा नमस्कार करून बोलत असते की माझी नोकरीचा पहिला दिवस आहे, दिव्याई तुझी कृपा माझ्यावर ठेव. इकडे समर आणि आनंद ते ऑफिसला जात असतात. तेव्हा त्यांना खूप ट्रॅफिक लागते, त्यांना कुठूनही रस्ता भेटत नसतो, त्यांना ट्रॅफिकमध्येच अडकावं लागतं. तेव्हा समर आनंदला बोलत असतो की काय यार आनंद, दुसरा रस्ता बघायचा ना. तेव्हा आनंद बोलतो की अरे तेव्हा नाही समजलं, ट्रॅफिक आत्ता झाली ना. तेवढ्यात इकडे स्वानंदी ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते आणि तिला ऑफिसला पहिल्याच दिवशी लेट व्हायचं नसतं, म्हणून ती रिक्षातनं खाली उतरते आणि ट्रॅफिकमधनं चालत जाते. तेव्हा तिला चालत असताना आनंद तिला आरशात बघतो आणि बोलतो की समर समर समर. तेव्हा समर बोलतो, काय रे असं वाघ बघितल्यासारखं काय ओरडतोयस. तेव्हा आनंद बोलतो की वाघ नाही, वाघीन. तेव्हा समर बोलतो, काय. तेव्हा आनंद बोलतो की अरे तुझी बायको. तेव्हा समर बोलतो, त्या इथे काय करणार आहेत, एव्हाना गेल्या असतील त्या ऑफिसला. तेव्हा आनंद बोलतो की अरे ती बघ ना तुझी बायको. तेव्हा समरही बघतो. तेव्हा समर बोलतो की त्या अशा का चालत चालत चालल्या आहेत. तेवढ्यात आनंद आणि ते गाडी पुढे घेतात आणि आनंद जोरजोरात ओरडतो, वहिनी वहिनी. तेव्हा स्वानंदी बोलते की आनंद दादा तुम्ही. तेव्हा समोर बोलतो, काय दादा. तेव्हा स्वानंदी बोलते की ती माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. पूर्ण स्वानंदी बोलते, आनंद दादा तुम्ही इथे कसे. तेव्हा आनंद बोलतो की आम्ही इथे ट्रॅफिकमध्ये फसलो आहे, पण तुम्ही काय करतायत. तेव्हा स्वानंदी बोलते की और
ट्रॅफिक बघितली ना म्हणून मला पायी जायचं आहे. तेव्हा आनंद बोलतो की काय तू पायी चालत जाणार आहे ऑफिसपर्यंत? तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही, पुढे जाऊन बघते ना रिक्षा भेटते की. तेव्हा आनंद मुद्दामच बोलतो नाही पण तुम्ही असं पायी जायला नको होतं. तेव्हा समोर बोलतो हां हां ऊन आहे, बसा तुम्ही इथे, सोडतो तुम्हाला मी. तेव्हा स्वानंदी बोलते अहो तुम्हीच ट्रॅफिकमध्ये फसला आहे, मी इथे बसून काय करू, म्हणून तर रिक्षातनं उतरले ना मी. तेव्हा स्वानंदीला समोर बोलतो की तुमच्यामुळे 10 मिनटं अजून वाढली, बघितलं ना 26 मिनिटाची ट्रॅफिक झाली. तेव्हा स्वानंदी बोलते बरं बरं आनंद दादा येते मी चालत जाते. तेव्हा समोर तेव्हा स्वानंदी गेल्यावर समोर बोलतो दादा. तेव्हा आनंद बोलतो की समर काय तुझं पण. तेव्हा समर बोलतो की दादा चला पटकन निघतात का आता. तेव्हा आनंद बोलतो पण तू तिला असं पायी चालत नव्हतं जाऊ द्यायला पाहिजे. तेव्हा समर बोलतो की दादा मी सांगितलं का त्यांना मी काय करायला हवं होतं. तेव्हा आनंद बोलतो तू काहीतरी करायला हवं होतं. तेव्हा समर बोलतो काय करायला हवं होतं दादा. तेव्हा तेव्हा पुढे गेल्यावर आनंद बोलतो की ए माझी बायको. तेव्हा निकिता स्कूटीवर असते. तेव्हा समोर बोलतो एवढं काय ओरडतोयस, तुझीच बायको येते आणि तुझीच राहणार आहे. इकडे अर्पिता आणि मल्लिका बोलत असते. अर्पिता बोलत असते की मम्मा हे दोघं हनीमूनला गेल्यावर म्हणजे पुढच्या वर्षी दुपटी पाळणा. तेव्हा मल्लिका बोलते गप गप. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा तुझं काय, तू गेल्यानंतर आमचं काय होणार. तेव्हा मल्लिका बोलते काय. तेव्हा अर्पिता बोलते म्हणजे आपलं काय होणार मम्मा. तेव्हा मल्लिका बोलते मला नाही वाटत समर आत्ता का इतक्यात काय हनीमूनला जाईल. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा तूच बोलली होती ना गोड बोलणाऱ्या बायका असल्या की पुरुष पिरघळतात आणि विरघळला तर समर दादा. तेवढ्यात मंदाकिनी मल्लिकाला फोन करत असते. तेव्हा मल्लिका बोलते ही कशाला आता फोन करते. तेव्हा तिने फोन उचलल्यावर मल्लिका बोलते की काय मग आमची आदिरा तुम्हाला खूप त्रास देते ना. तेव्हा मल्लिका वाकडं तोंड करते आणि बोलते की त्रास, अहो तुमची आदिरा खूप चांगली आहे, अगदी सुरेख सून मिळाली मला. तेव्हा मल्लिका बोलते हो का, मला वाटतं तुम्ही तक्रार करायलाच फोन केला आहे. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की तुम्हाला मी हे सांगायला फोन केला होता की तुमचं जावई आमचा मुलगा हे काय कुठे चाललेत म्हणे हनीमूनला. पण आमच्या घराण्याला आता मी सांगितल्यावर तुमचा विश्वास ठेवणार नाही, पण हे बघा आमच्या घराला शाप आहे. असं काही लगेचल्या लगेच लग्न झाल्यावर हनीमूनला जाता येत नाही काही विधी परंपरा केल्याशिवाय. इकडे निकितापाशी आनंद आणि समर येतात आणि बोलतात की काय निकिता कुठे चालली आहेस. तेव्हा निकिता बोलते अरे तुम्ही इथे काय करत आहेत. तेव्हा निकिता बोलते बरं झालं अडकली ना ट्रॅफिकमध्ये. तेव्हा ते गप्पा मारत असत. तेव्हा आनंद निकिताला सांगत असतो की निकिता बरं गप्पा मारणं सोड, एक काम कर, ती गाडी तुझी स्कूटर समरला दे आणि तू गाडीत येऊन बस. निकिता बोलते आणि काय बोलतोय हे, कसला काय केव्हा पण रोमॅन्टिक का, गाडीत येऊन बस काय. तेव्हा आनंद तिला बोलतो तुला समजते का काय बोलतोय मी. तिला खुणवतो की त्याच्याकडे गाडी दे. हे बघ स्वानंदी आता ऑफिसला चालली आहे आणि ती इथून ट्रॅफिकमधनं पायी चालत चालली आहे, तिला ऑफिसला जायला उशीर होईल. समरकडे स्कूटर दे, समर सोडून येईल तिला. तेव्हा आनंद बोलल्यावर समर बोलतो की हे काय, मी नाही जाणार कुठे, मी उतरणार नाही गाडीतून. तेव्हा निकिता हे बोलते नाही नाही बरोबर बोलतोय माझा नवरा, जा जा समर तू सोडून ये, मी गाडीत बसते. तेव्हा समर बोलतो तू अशी अचानक कशी चेंज होऊ शकते ग. तेव्हा निकिता बोलते की जा समर स्कूटरवर स्वानंदीला सोडून ये. तेव्हा समर बोलतो की डार्लिंग एक काम कर ना, तू जाऊन सोडून ये स्कूटरवरनं. तेव्हा आनंद बोलतो नाही नाही माझी बायको जाणार नाही, ऊन किती आहे आणि ती का स्कूटरवरनं सोडवायला जाईल, मला माझ्या बायकोची काळजी आहे. तेव्हा निकिता बोलते हो हो आय लव्ह माय नवरा, आय लव्ह माय ब्रेन, युअर ब्रेन. तेव्हा निकिताही समरला आग्रह करत असते की जा आणि स्कूटरवर सोडवायला जावा स्वानंदीला म्हणून. अरे लोक नवरे बायकांना कुठे कुठे नेतात, चंद्रावर नेतात, ॲटलिस्ट ताजमहल बघायला तरी नेतात. तेव्हा आनंद बोलतो मी नेला होतं. तेव्हा निकिता बोलते हो याने नेला होता, तू ॲटलिस्ट तिला ऑफिसला जा रे, ऑफिसला तिला पहिल्या दिवसाला लेट नको व्हायला, ऑफिसपर्यंत ते निदान सोड. इकडे मंदाकिनी मल्लिकाला सांगत असते की अहो यांच्या चुलत बहीण गेल्या होत्या लग्नानंतर हनीमूनला, अरिष्ट झालं होतं अहो, नंतर मावस बहीण पण गेली होती. जाऊ दे आता सगळ्यांचं काय सांगत बसायचं. माझं इकडंच म्हणणं आहे की कसं आहे ना, जावई बापूंना काही झालं तर त्यामुळे तुम्ही समजवा जावा बापूंना. मी तसं स्वानंदीला समजवतेस, तसं तुम्हाला समजदार आहातच तुम्ही. आणि मंदाकिनी फोन ठेवते. इकडे स्वानंदी रिक्षा भेटत नसते तिला, ती एक एक रिक्षाला हात देत असते. स्वानंदी रिक्षाला हात देत असते तेवढ्याच समर स्कूटीवर येतो. तेव्हा स्वानंदी बघून शॉकच होते. तेव्हा समर बोलतो ओ काय बघतायत माझ्याकडे, चला बसा स्कूटीवर, मी तुम्हाला ऑफिसला सोडतो. तेव्हा स्वानंदी बोलते काय तुम्ही मला ऑफिसला सोडणार आहे आणि स्कूटरवरून. तेव्हा समर बोलतो हो. तेव्हा स्वानंदी पुन्हा विचारते स्कूटरवरून तुम्ही ऑफिसला सोडणार आहे. तेव्हा समर बोलतो 4-4 वेळा तेच विचारून कशाला टाईमपास करताय, चला ना तुमचा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही पण तुम्हाला स्कूटर येते ना. तेव्हा समर बोलतो काय हां नाही नाही मला स्कूटर काय येत नाही, तिकडे निकिता रिमोट धरून स्कूटर चालवते, मी फक्त हँडल फिरवतोय. समर बोलतो की कशाला नसतं चौकशा, बसा नाही ते रस्त्यात कशाला भांडतायत माझ्याशी. तेव्हा स्वानंदी बोलते
की बसू ना, तुम्हाला येईल ना? तेव्हा समर बोलतो, अहो बसा, पाडणार नाही तुम्हाला मी. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो तसं नाही, याची अनपेक्षित गोष्ट घडली ना. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो एवढं काय जोरात बोलताय, हळू बोला ना. तेव्हा समर बोलतो, अहो एखादी गरजू व्यक्ती असली, ती व्यक्ती असती ना, तर ती गुपचूप बसून मी त्यांना ऑफिसला सोडला असतो. पण तुम्ही इथे रस्त्यावर किती बडबड करतायत, माझंच चुकलं ना इथे येणं. तेव्हा समर बोलतो, तुमचा टाईमपासवर टाईमपास चालू आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो मला इतकंच म्हणायचं होतं. तेव्हा समर बोलतो, तुम्ही इतकंच म्हणाल का, मी चाललो. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही नाही, थांबा थांबा. तेव्हा स्वानंदी बोलते, बरं बरं बसते मी. तेव्हा स्वानंदी बसते. तेव्हा समरला बोलते की चालवाल ना. तेव्हा समर बोलतो की इथपर्यंत आणलीच ना हो मी गाडी. तेव्हा समर हातातल्या भाज्या स्वानंदीकडे देतो. तेव्हा स्वानंदी बोलते, हे काय? तेव्हा समर बोलतो, कच्च्या भाज्या आणल्यात मी मला खायला, अहो या फक्त धरा तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते, बरं. तेव्हा समर गाडी चालवणार. तेव्हा स्वानंदी बघत असते. तेव्हा स्वानंदी त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा समर बोलतो, ओ हात ठेवू नका, हात काढा. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो मी बघते, मला धरायला कुठे जागा नाही, कुठेतरी धरावं लागेलच ना. तेव्हा समर बोलतो, कुठेही धरा, तुमच्या डोक्यावर हात ठेवा. तेवढ्यात स्वानंदीला समरच्या हेल्मेटला एक कडी भेटते. तेव्हा स्वानंदी त्याच्या हेल्मेटच्या कडीला पकडते. तेव्हा समोर बोलतो, अहो काय चाललंय तुमचं? तेव्हा स्वानंदी बोलते, एक मिनिट मला मिळाली धरायला जागा. आणि इथेच एपिसोड संपतो.